ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपाच्या युतीवरून ठाण्यात राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे। वरिष्ठ पातळीवर युतीसाठी सकारात्मक हालचाली सुरू असताना मात्र भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या युतीविरोधी सूर अधिक तीव्र होताना दिसत आहे। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19 मधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आयोजित बैठकीत गेल्या 8 वर्षात शिंदे गटांच्या शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या मारहाणी, दाखल गुन्हे, समाजकार्यातील अडथळे आणि दादागिरीचे मुद्दे उपस्थित केलेत। या बैठकीत आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि शहराध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते। युती झाल्यास प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होईल अशी भावना व्यक्त करत समान न्यायाची मागणी करण्यात आली। आमदारांनी कार्यकर्त्याच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलंय। त्यामुळे जागा वाटप जरी ठरलं नसलं तरी त्याआधीच ठाण्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात कुस्ती रंगल्याचं पाहायला मिळत आहे। तर भाजप आपल्या कार्यकर्त्यांची नाराजगी दूर करण्यात किती यशस्वी ठरते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नाही, भारतीय जनता पार्टी हा एक मोठा परिवार आहे आणि कोपरी मंडळामधल्या या प्रभागामधल्या कार्यकर्त्यांनी हा मेळावा आयोजित केला होता। आमचं काम आहे की या मेळाव्याच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या ऐकून घेणे आणि त्यांच्याशी त्याच्या संबंधामधला संवाद आणि त्यांना मार्गदर्शन करणे। सर, आज इच्छुकांनी नाराजी देखील व्यक्त भावना केली जसं या ठिकाणी आहे तर त्या भावना व्यक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे एका कुटुंबामध्ये, परंतु त्याला अनुषंगाने त्यांचं समाधान करणं हे देखील आमचं काम आहे आणि त्याच्यामुळे त्यांना साधक बाधक त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की शेवटी पक्ष नेतृत्वाचा जो आदेश आहे तो शिरसावंद मानून त्यांनी काम करायला पाहिजे। आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता खरं तर ही आमची संपत्ती आहे, कार्यकर्ता हीच आमची संपत्ती आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असताना त्याचा भावनेचा देखील आदर करण्याकरता आम्ही त्यांच्याशी संवाद करणं हे देखील आमचं कर्तव्य आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना हे सांगितलं आहे आणि ज्या ज्या पक्षाचे आदेश असतील त्याच्याप्रमाणे ते काम करण्यासाठी कटिबद्ध असतात। तर कार्यकर्त्यांना मुळात युतीचं धोरण हे अतिशय स्पष्ट आहे आणि ते सगळ्याकडे जाहीर झालेलं आहे। आमचे राज्याचे नेते या लोकांनी आपल्याला सर्वच ठिकाणी युती करायचे हे असे सुस्पष्ट आदेश दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनाने निश्चितपणे पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्या दिशेने काम करणार आहे। या संदर्भातली काल बैठकही पहिली फेरी झालेली आहे आणि अतिशय सकारात्मक पद्धतीमध्ये ही साधक बाधक अशी चर्चा झालेली आहे। प्रत्येक कार्यकर्त्यांना ज्या ज्या संघर्षाला सामोरे जावं लागलं त्याची भावना ते लोक व्यक्त करत आहेत आणि हे त्यांचा अधिकारही आहे। पण भारतीय जनता पार्टी ही जसं केळकर साहेबांनी सांगितलं की प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी या भावनेने प्रत्येक कार्यकर्ता चालत असतो। त्याच्यामुळे त्याच दृष्टिकोनाने पुढच्या काळामध्ये युतीचं काम प्रत्येक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता करतील असा विश्वास मला आहे। समान हक्क मिळावा अशी देखील कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात आली आहे। ही कार्यकर्त्यांची भावना जरी असली तरी ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस साधक बाधक चर्चेमधनं विनेबिलिटी हा क्रायटेरिया आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीची जास्तीत जास्त नगरसेवक या शहराच्या सेवेसाठी निवडून यायला पाहिजे ही याच्यामधलं बघण्याचं धोरण आहे। स्ट्राईक रेट पाहिजे। प्रभाग 19च्या माध्यमातून आपण कार्यकर्ता मेळावा इथे घेतला। कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना आमच्या वरिष्ठांकडे व्यक्त केल्या। आम्ही पदाधिकारी म्हणून सुद्धा आम्ही आमच्या भावना आमच्या वरिष्ठांकडे व्यक्त केल्या। आमच्या भावना इतक्याच आहेत की कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये। ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी, पक्षाच्या झेंड्यासाठी अविरत असं कार्य केलेलं आहे, जो कार्यकर्ता फक्त इलेक्शन आले म्हणून बाहेर पडतो असं न करता वर्षाचे 12 महिने पक्षासाठी काम करतो, त्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे, हीच आमची विनंती आहे। तीच विनंती आम्ही करण्यासाठी आज कार्यकर्ता मेळावा लावला आणि आमच्या भावना आम्ही वरिष्ठांकडे व्यक्त केल्या। मित्रपक्ष आहेत त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून तुम्हाला मारहाण झालेली आहे, कुठेतरी गुंडशाही, दादागिरी या ठिकाणी सुरू होते आणि त्याचाच विरोधात तुम्ही अनेकदा आवाज उठवलेला होता। आता तुम्ही तुमच्या नेत्यांकडे तुमच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत, काय आश्वासन नेत्यांकडून मिळाले? बघा, आम्ही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहोत। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करायची आम्हाला सवय आहे। आम्ही कोणाच्याही कामात खोडा घालत नाही। आम्ही भ्रष्टाचारमुक्त महापालिका कशी देता येईल याच्यासाठी अविरत कार्य करत असतो आणि ते कार्य करताना काही लोक दुखावले जातात। आता त्यांना दुखल्यावर त्यांना ते असे फेस तर करू शकत नाही, कारण त्यांचं माहिती आहे की त्यांनी कुठेतरी चुका केलेल्या आहेत। मग ते झाकण्यासाठी आपण दडपशाही हा मार्ग सोपा असतो। मग 5-50 गुंड जमा करायचे, 5-10 बायका जमा करायच्या, त्या बायका अंगावर सोडायच्या, मग विनयभंगाच्या तक्रारी दाखल करायच्या
आमच्या कशिश पार्कमधले 15 ते 16 लोकांवर अनेक असे गुन्हे आपल्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामधनं मी एक आहे. त्यामुळे जर आपल्याला सामाजिक कार्य करायचं आहे, आपल्याला ही समाजाची बांधिलकी जपायची असेल तर हे असे अनेक घाव आपल्याला झेलायला लागतील ह्याची मला पूर्ण कल्पना होती आहे आणि राहणार. कोणी कितीही दडपशाही केली, गुंडशाही केली, कितीही हल्ले केले तरी मी जे कार्य करतोय, ज्या पक्षाचं कार्य करतोय ते मी काही सोडणार नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचे प्रयत्न चालू ठेवावे आणि सत्याच्या मार्गाने जे आम्ही चालतोय आणि जे काम करतोय ते आम्ही थांबवणार नाही, हेच मी तुम्हाला सर्वांना सांगतो. पण या निवडणुकीमध्ये जर तुमच्या नेत्यांनी जर तुम्हाला सूचना केल्या की त्यांच्यासाठी जर काम करायचं तर तुम्ही काम कराल का? आमचं म्हणणं इतकंच आहे, एकतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा आणि जर पक्षाने ठरवलंच आहे की युती करायची तर त्यांनी आम्हाला असे उमेदवार द्यावेत जे भ्रष्टाचारमुक्त असतील, जे चांगल्या मार्गाने चालणारे नेतृत्व असेल, जे सर्वांना समाविष्ट करून घेतील असे नेतृत्व असेल. असे जर नेतृत्व पक्षाला आम्हाला म्हणजे काम करायसाठी दिले तर आम्ही नक्की काम करू. पण भावना नेमकी तुमची नाराजी आणि नेत्यांनी काय आश्वासन दिलं? सर्वप्रथम मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आज आमच्या नेत्यांना आम्ही प्रभाग 19मध्ये जी युती आहे ती युती न करता मैत्रीपूर्ण लढत व्हावी ही एक आमची इच्छा त्यांना व्यक्त केलेली आहे. दुसरी जर नाही तर वरिष्ठांनी आपल्या स्तरावरती समसमान वाटप करून आम्हाला सन्मान द्यावं, एक आम्ही ही अशी मागणी केलेली आहे. पण तत्पूर्वी मी सर्वांना सांगतो की भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि आम्ही त्याचे कार्यकर्ते आहोत. आमचे वरिष्ठ जे आम्हाला आदेश देतील ते आम्ही 100% मान्य करणार आहे. त्या हिशोबाने आम्ही काम करणार आहोत. आणि राहिला आमच्या सर्व ठाण्याला माहिती आहे की कार्यकर्त्यांना काय काय अन्याय झालेला आहे आणि कशी झालेले ते सर्व आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की हे विषय हे वरिष्ठांपर्यंत पोहोचून आम्हाला योग्य ते न्याय देतील. 2 गोष्टी आहेत, अजून वाटप झालेलं नाही आहे, आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि आमचा विश्वास आहे, प्रभाग क्रमांक 19 सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की आमची पक्षश्रेष्ठी व आमचे जे पालक आहेत ते आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. पण प्रभाग क्रमांक 19चा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा होता. त्या कार्यकर्ता मेळाव्याची दखल घेऊन आपण सगळ्यांनी इथे उपस्थित राहिलो त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद देतो. प्रभाग क्रमांक 19 जो आहे तो आमचा आनंदनगर चेकनाकापासून तो हजुरीपर्यंत आहे आणि या आनंदनगर चेक नाक्यापासून हजुरीपर्यंत हा प्रभाग गेल्या वेळेस पण तसाच होता आणि ह्यावेळेस पण तसाच आहे. म्हणजे हद्द सोडून सुद्धा त्या गोष्टी तशाच होत्या. ते असलं तरी ह्या प्रभाग क्रमांक 19मध्ये आम्ही आनंदनगरमध्ये जेव्हा काम करताना माझे मित्र सहकारी माझे बंधू प्रमोद चव्हाण यांच्यावर झालेला हल्ला असेल, त्यांच्यावर झालेले अॅट्रॉसिटीचे गुन्हे असतील, त्यांना झालेली जेल असेल, ह्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आम्ही जर पुढे आलो तर साठेवाडी धर्मवीरनगरमध्ये आमच्या सोनिताई चव्हाण यांच्या घरावर टाच आणली गेली, ते आहे. प्रशांतजी जाधव यांना मारहाण झाली, हा विषय आहे. त्याचप्रमाणे हजुरीत काही आमचं सांस्कृतिक धार्मिक याच्यावरून झालेले हे असतील, ह्याच्यात मित्रपक्षांनी आम्हाला दिलेला त्रास हा आम्हाला विसरता येणार नाही. हे काय आमच्या नेत्यांना माहीत नाही असं नाही, तर आमच्या नेत्यांना माहिती आहे. त्यांनी आमच्या भावना आधी पण जाणून घेतल्या, तेव्हा पण ते ठामपणे आमच्या पाठीशी उभे होते आणि आम्हाला विश्वास आहे की आता देखील ते आमच्या भावना समजून घेतील आणि ठामपणे आमच्या पाठीशी उभे राहतील. गेलेली आहे तर ती खाली झालेली आहे. तर मनाचा मोठेपणा मित्रपक्षांनी दाखवावा आणि जे धोरण आमचे नेते ठरवतील त्यांचं धोरण आम्ही बांधायला तयार आहोत. आम्ही शिस्तीचे कार्यकर्ते आहोत, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि याच्यापुढे आम्हाला जे आमचं शिरस्थ नेतृत्व आहे, सन्माननीय केळकर साहेब आहेत, डावकरे साहेब आहेत, लेली साहेब आहेत, यांच्या माध्यमातून आम्हाला जो काही आदेश येईल त्याचं आम्ही पालन करू. पण आम्ही ज्या आमच्या भावना होत्या त्या आम्ही व्यक्त केलेल्या आहेत.